अपडेट रेवण्णा प्रकरणानंतर कर्नाटकला हादरवून सोडणारं नवं प्रकरण समोर आलेलं आहे। कर्नाटक पोलीस विभागामधील अधिकाऱ्यांनी महिलांशी अश्लील वर्तन केलेलं आहे। कर्नाटकचे पोलीस महासंचालक रामचंद्र राव यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे। कर्नाटक पोलीस महासंचालकांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। रामचंद्र राव यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। त्यांनी महिलांशी अश्लील वर्तन केलेलं आहे, त्याचे व्हिडिओ सध्या समोर आले। हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। रेवण्णा प्रकरणानंतर कर्नाटकमधील हे नवं प्रकरण समोर आलेलं आहे। कर्नाटकमध्ये हादरवून सोडणारा हा अश्लील व्हिडिओ समोर आलेला आहे। कर्नाटकचे पोलीस महासंचालक रामचंद्र राव यांचा हा व्हिडिओ असल्याचंही समोर आलंय, जो व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल झालेला आहे। अधिक याबाबत जाणून घेऊयात। प्रतिनिधी अक्षता नाईक आपल्याशी जोडले गेलेले आहेत। काय अधिकची माहिती? माधुरी, कर्नाटकाला लाज वाटेल अशी ही घटना घडलेली आहे। कर्नाटकाचे डीजीपी रँकचे डॉक्टर रामचंद्र राव हे कार्यालयात गणवेश परिधान करून महिलांशी अश्लील वर्तन करत असल्याचा हा सध्या व्हिडिओ सापडलेला आहे। खरं तर हा व्हिडिओ कार्यालयातीलच एका कर्मचाऱ्यांनी शूट केला असावा असा संशय सूत्रांनी माहिती दिलेली आहे। त्यामुळे या सर्व प्रकारामुळे संताप व्यक्त होत आहे। खरं तर हा जो व्हिडिओ ज्यांनी काढलेला आहे त्याच्या मागे एक बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा आहे। कार्यालयाच्या बाहेर कवायत करत असतानाचा हा व्हिडिओ आहे। हा नेमका 2-3 दिवसाच्या मागचा व्हिडिओ आहे आणि त्याच्यामध्ये आजची क्लिप सुद्धा जोडली गेलेली आहे अशी माहिती सध्या मिळालेली आहे। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्याने पोलिसांवर कितपत विश्वास ठेवावा असा प्रश्न सर्व नागरिक विचारत आहेत, कारण कार्यालयामध्येच महिला सुरक्षित नाहीत असा प्रश्न सुद्धा उद्भवलेला आहे। माधुरी, नक्कीच अक्षता, याबाबत अधिकची नेमकी काय माहिती समोर आलेली आहे आणि हा जो व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होतो आहे त्याबाबतची सत्यता ही काय समोर आली आहे? सध्या तरी डॉक्टर रामचंद्र राव यांनी कार्यालयात कर्तव्यावर असताना हा व्हिडिओ असल्याचा आरोप आहे आणि हा व्हिडिओ खरं तर कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने काढलेला आहे। त्यामुळे याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे। माधुरी, अक्षता, रामचंद्र राव हे पोलीस महासंचालक आहेत कर्नाटकचे, त्यांच्यावरती एवढे मोठे आरोप झालेले आहेत, मग त्यांची काही प्रतिक्रिया समोर आलेली आहे का? त्यांच्या अद्यापपर्यंत प्रतिक्रिया आलेली नाहीये। जेव्हा प्रतिक्रिया येईल तेव्हा याबाबतचा अधिक खुलासा होईल। माधुरी, ठीक आहे अक्षता, तुम्ही अशाच आपल्याशी जोडल्या राहा। कर्नाटकमधील ही अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी, कर्नाटकला हादरवून सोडणारा हा खरं तर अश्लील व्हिडिओ आहे। कर्नाटकचे पोलीस महासंचालक आहेत आणि त्यांचा हा अश्लील व्हिडिओ समोर आलेला आहे। पोलीस महासंचालकच महिलांशी गैरवर्तन करत असल्याचे हे सगळे व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल झालेले आहेत। कर्नाटकमधील रेवण्णा प्रकरणानंतर कर्नाटकातलं हे मोठं प्रकरण समोर आलेलं आहे। पोलीस महासंचालक रामचंद्र राव यांचे हे व्हिडिओ सध्या समोर आलेले आहेत। कर्नाटकमधील हे सगळे व्हिडिओ समोर येतात। कर्नाटकचे महासंचालक आहेत रामचंद्र राव आणि त्यांचाच हा अश्लील व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। रेवण्णा रेड्डी हे प्रकरण समोर आल्यानंतर आता कर्नाटकमधीलच पोलीस महासंचालकांचं हे नवं प्रकरण समोर आलंय। मात्र पोलीस महासंचालक रामचंद्र राव यांनी हे व्हिडिओ मॉर्फ केल्याचं म्हटलेलं आहे। त्यांच्यावरती जे आरोप करण्यात आलेले आहेत ते आरोप मात्र त्यांच्याकडून फेटाळून लावले गेलेले आहेत। हे व्हिडिओ मॉर्फ केल्याचा त्यांच्याकडून दावा करण्यात आलेला आहे। रामचंद्र राव यांनी हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत, मॉर्फ केले गेलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। कर्नाटकमधील पोलीस महासंचालक रामचंद्र राव यांचे हे व्हिडिओ समोर आले, मात्र त्यांच्याकडून हे आरोप फेटाळले गेलेले आहेत, मॉर्फ केले गेलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। कर्नाटकमधील अतिशय धक्कादायक असा हा प्रकार, महिलांशी अश्लील वर्तन स्वतः पोलीस महासंचालकच करत असल्याचे हे व्हिडिओ आहेत। अत्यंत धक्कादायक रेवण्णा प्रकरणानंतर कर्नाटकामधील पोलीस महासंचालकांच्या अश्लील व्हिडिओचं हे नवीन प्रकरण समोर आलेलं आहे।